आवाज येते का बरोबर? तुम्हाला येते ना सगळ्याला? थोडं मला ट्रबल वाढवा, मला विकू कमी करा. तो तिकडला रिटर्न येतो, विठाला विठाला. आता बऱ्याच महिला तिथं, बऱ्याच सुना असतील. अशी कोणती सून आहे रोज सासूला आंघोळ घालती? 1 2 3 4 6 47 55 एकही नाही काय? ए दीदी इकडे बघा, आपली मम्मी आजीला आंघोळ कवा घालीन? म्हातारी मेल्यावर. आणि घालाय कधी पाहिजे? आता आपल्याकडे कधी घालते? तुम्ही पहा, तुकाराम महाराजांचा अनुभव वेगळा आहे. संत जगाच्या कल्याणासाठी असतात. काही वेळेस पहा तुम्ही, वाल्यानं चिंतन केलं नाही, भजन केलं नाही, राम म्हणलं नाही, आयुष्यात कधी भजन केलं नाही, कधी कृष्ण म्हणलं नाही, माधव म्हणलं नाही, केशव म्हणलं नाही, दिंडी केली नाही. पण वाल्यानं 2च शब्द ऐकले. कोणते? आणि त्या शब्दाचा उच्चार केला त्याने का, नाम तुझे नारायणा, थोडी पाषाणाला नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे ते जप केल्यावर वाल्याचं वाल्मिकी झालं. कुणाचं? आता आपण वाल्याचे वाल्मिकी का? खरे आपण वाल्याच आहे. अजून आपल्याला पत्नीनं धोका दिला, वाल्याला कोणी धोका दिला? आणि मग वाल्याचं कोण झालं? मग आपलं कधी होणार आहे? साहेब ऐका बरं का, तुमच्याकडे भांडणं येत असतील. एवढं लॉकडाऊन लागले तरी भाऊ भावाला रस्ता देत नाही. मग कोरोनात कळलं काय? कधी कधी ऐका बरं का, काही माणसं पापी दुराचारी. आता एवढा सप्ताह चालू आहे का नाही, काल्याच्या कीर्तनापर्यंत दणकून प्रसाद खाणार. काला झाल्यावर माणसं म्हणत्या तोंडाला चवच नाही राहिली. आमच्या दिंडीमध्ये पैठणला म्हातारी आलती. आल्या तिने आंघोळ केली. मिळालं आजी आल्या आंघोळ का केली? म्हातारी म्हणली येताना कोंबडी खाल्ली होती. आय 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 ताईला लय हसू आलं वा. आपल्या मामाची कृपा आहे. मला तर वाटलं कीर्तनात आवाज जातोच काय नो, थोडा आलाय. मला वाटतं मामाला मी विनंती केली होती, पुढच्या वेळेस मी घंटा बांधीन देवाला. महाराज तुम्ही मूर्ती माझ्याकडे यायचं घ्यायला, तिकडं आपल्याकडे मूर्ती बनवणारा चांगला आहे. थोडा आवाज वाढव बाळा, लय खास आहे. आता जमलंच का? मग आता बरं झालंय. सगळे सोयरेच आहेत पण कळत नाही. सोयरे तुम्हाला मी कळलो नाही का मगापासून सोयर आहे? आणि नसन कशावर तर कलरवर तर आहे ना. तुम्ही कशावर असाल अगर नसाल, पण तुम्ही पहा जेवढे. आता तुम्ही मगाशी रामायणाचार्य कुठे आहेत? मगाशी बोलले तुम्ही आहेत का? तुम्ही सासरवाडी कुठली? काय साडू येत आपण. आमचं इतिहास आहे ना. आणि सगळ्याला सांगतो ऐका, थोडं सूर्ययंत्र बंद कर बाळा.
हा बंदच करून टाका. नित्य नेमन आम्ही तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ. सगळे बसलेल्या माणसाला सांगतो जरा मला त्रास झाला मग अशी थोडा आता बरं झालंय. ते महाग जे बसलेत शेतात ते कोण आहे तो? त्या पाहुणे आहेत का आपल्या गावची? ते क्वारंटाईन नाहीत ना गेलेले?